नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नाशिक शहरातील पंचवटीत दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक रेड्यांची मिरवणूक काढण्यात आली। सकाळपासूनच पंचवटी परिसरात म्हशीचे गोठेधारक आपल्या रेड्यांना सजवण्यात व्यस्त दिसले। फुलं, झेंडे आणि पारंपरिक अलंकारांनी सजवलेल्या रेड्यांच्या मिरवणुकीनं संपूर्ण परिसर दुमदुमला। डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि म्हसोबा महाराजांच्या दर्शनासाठी उसळलेला जनसमुदाय यामुळे पंचवटी कारंजा परिसराने जत्रेचं स्वरूप धारण केलं होतं। यावर्षी मिरवणुकीत निवडणुकीचं चित्रही झळकलं। काही रेड्यांवर कमळ, काहींवर मशाल तर काहींवर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं राजकीय संदेश रंगवले गेले होते। या सोहळ्यात पंचवटीतील प्रसिद्ध गोठेधारकांचा माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी उपस्थित राहून अनेक रेड्यांच्या मालकांचा सत्कार केला। या कार्यक्रमाला अमोल चोपडकर, किशोर बेलसरे, अश्विन चोडकर, सतनाम राजपूत, राहुल कुलकर्णी, राजेंद्रप्पा गवळी, रावसाहेब कोशिरे, सुनील शिंदे, नाना शिंदे, महेंद्र आव्हाड, सुनील धुमाळ, दिगंबर धुमाळ, रोहित गवळी, किरण सोनावणे, संजय शिंदे, उमेश कोठोळे, गणेश भोरे, महेश मकाळे, बंटी भोरे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। संदीप कर्णिक साहेब यांचं आम्ही स्वागत करतो। आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे सर्व नागरिक जर उभे आहोत ही त्यांना सदिच्छा व्यक्त करतो। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक पोलीस जिंदाबाद, नाशिक पोलीस ही कल्पना आहे ना आम्हाला 9 न्यूजच्या माध्यमातून सुचली आणि नाशिक पोलिसांचे कार्य पाहून आम्ही सर्व नाशिकचे लोक व नाशिकची पब्लिक समाधानी आहे आणि असंच कार्य नाशिकच्या पोलिसांकडनं सतत त्यांच्याकडनं असंच व्हावं ही शुभेच्छा आणि इच्छा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, म्हसोबा महाराज की जय। पारंपरिकतेचा, उत्साहाचा आणि लोकसहभागाचा संगम घडवणारी ही पंचवटीतील रेड्यांची मिरवणूक पाडव्यानिमित्त एक अद्भुत सोहळा ठरली आहे। न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।